सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 51 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अमितने ऋतू आणि श्रीला सांगितलं की अंकल आंटी समोरच्या गेटमधून आता जो येईल तो तुमचा मुलगा असेल. आणि समोरून येणारा कान्हा बघितला आणि ऋतू श्री गोंधळले आणि म्हणाले, अमित, अरे हा तर कान्हा आहे, आमचा मुलगा कुठे आहे? आणि अमित म्हणाला, अंकल आंटी जरा बारकाईने बघा, हाच तुमचा मुलगा आहे. त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं वागणं सगळं अंकलसारखं आहे. आणि आता ऋतू आणि श्रीला सुद्धा लहानपणापासूनचा सगळा भूतकाळ आठवला आणि तो निसर्ग आपल्याला कितीतरी वेळा सांगत होता की हाच तुमचा मुलगा. कितीतरी खानाखुणा बघितल्या कानाकडे श्रीच्या, त्याच्या स्वभावाच्या, तरीही आपण आंधळेपणानं तिकडं बघू शकलो नाही. आणि कृष्णाच आपला मुलगा आहे या भ्रमात राहिलो आणि जे आपलं आहे त्याला परक म्हणत राहिलो. असा विचार करत असतानाच कान्हा त्यांच्या समोर आला आणि त्या दोघांना असं भारवलेल्या अवस्थेत डोळ्यात अश्रू आलेले बघून म्हणाला, साहेब, मॅडम, काय झालं? तुम्ही का रडता? सगळं ठीक होईल, मी म्हणतोय ना. आणि त्याचे शब्द ऐकून श्री म्हणाला, साहेब नाही राजा, बाबा म्हण. आणि ऋतूसुद्धा म्हणाली, मॅडम नको, आई म्हण. आणि त्या दोघांनी सुद्धा कानाच्या दोन्ही खांद्यावर डोकं टेकवलं आणि रडायला लागले. कानाच्या डोळ्यासमोर आता खूप सगळी प्रश्नचिन्ह होती आणि हे काय चाललंय त्याला कळेना. त्या दोघांना त्यांचा मुलगा हवा आहे हे त्याला माहीत होतं, पण ते मला असे का म्हणतात की आम्हाला आई बाबा म्हण? कान्हा कन्फ्यूज होता आणि आता त्यानं त्या दोघांना दिलासा देण्यासाठी दोघांच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना सावरलं आणि म्हणाला, मॅडम साहेब, तुम्ही इथे बसा. त्या दोघांनाही त्यानं बसवलं सोफ्यावर आणि नेहमीप्रमाणेच त्यांच्या बरोबरीनं न बसता त्यांच्या पायात बसला आणि त्यांचा हात हातात घेऊन म्हणाला, सगळं ठीक होईल, तुमचा मुलगा तुम्हाला भेटेल, डोंट वरी. ऋतू आणि श्री अजूनही त्याच्याकडेच बघत होते. किती दिलासा देतोय तो हे बघत होते. आता ते काही बोलत नव्हते आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघून अस्वस्थ होणारा कान्हा त्यांना दिसायचा. आणि अमित आता आला आणि कान्हाला म्हणाला, कान्हा उठ आणि इकडे ये, आज तुला हे सगळं सत्य समजू दे. आणि मी सईला सुद्धा बोलावलं होतं, ती आली का? कान्हा म्हणाला, सई आली आहे, बाहेर आहे, ती मागून येते. इतक्यात सईसुद्धा आली आणि कान्हा म्हणाला, काय झालं जिजू, हे दोघे असे रडतात का? मुग्धाताई, तुझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे, काय झालं? मला कुणीतरी सांगा ना, काय झालं? बहुतेक सईला आता अमितनं सगळं सत्य सांगितलंच होतं की काय? आणि सई म्हणाली, कान्हा, सगळं कळेल तुला, फक्त शांत हो. कान्हा म्हणाला, प्लीज मला पटकन सांगा, काहीतरी सांगा. मला आईला शोधायचं आहे, 3-4 दिवस झालं आई गायब आहे, कुठे असेल काय माहीत, आणि मला इथं का बोलावलं? आणि अमितने आता त्याची अस्वस्थता न वाढवता त्याला सांगितलं, कान्हा श्रीरंग पंडित आहेस, तू पंडित घराण्याचा खरा वारस आहेस. आणि हे ऐकून कान्हाला धक्का बसला आणि म्हणाला, हे कसं शक्य आहे? नाही, असं होऊ शकत नाही. जिजू, हे तुम्ही काय बोलता? माझी आई ती आहे, मग हे सगळं काय आहे? सई म्हणाली, कान्हा ऐक तरी, हे बघ, 2 दिवसांपूर्वीच मला जिजूंनी फोन केला होता. त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक आणि त्यांनी तुझा माझ्याकडून केस मागितला. मी त्यांना तो दिला. मग अमित पुढे म्हणाला, आणि मी श्री अंकलचा सुद्धा केस घेतला आणि दोघांचे DNA टेस्टला टाकला आणि आज त्याचे रिपोर्ट आले. कान्हा, तू स्वतः वाच, तू कुणाचा मुलगा आहेस हे बघ. कान्हानं आता ते रिपोर्ट बघितले आणि त्यानं श्रीकडे थक्क होऊन बघायला सुरुवात केली. आणि आता त्याला सुद्धा हे सगळं आठवायला लागलं की त्या दोघांच्या एकसारख्या खाणाखुणा, एकसारखा स्वभाव, एकसारख्या सवयी आणि काना मागचा तो तीळ. आणि श्री म्हणाला, हो कान्हा, मला सुद्धा बाळा आत्ताच कळलंय की तू माझा मुलगा आहेस. आणि आता सगळं हरवून बसलो असलो तरी कुठल्याच गोष्टीचा गम नाही. तू माझा मुलगा आहेस आणि मला काहीच नको आता. कोहिनूर हिऱ्यासारखा तू अमूल्य आहेस आणि माझा मुलगा आहेस. मग ऋतूसुद्धा म्हणाली, आणि इतकी वर्ष ज्याला स्वतःचा समजून
स्वतःचा मुलगा समजून दूध पाजलं तो साप निघाला आणि आम्हाला डसला. कान्हा, त्या रश्मीनं हे सगळं केलं. रश्मी श्रीची पहिली बायको. तुझी सावत्र आई म्हणायला हरकत नाही. त्या काळी तिला शिक्षा झाली. तिनं मुग्धाला खूप त्रास दिला, आम्हालाही त्रास दिला. ती मुग्धाची सख्खी आई आहे. आणि तिचा भाऊ तो शेखर, त्यानं तुझी आत्या मीराचा बलात्कार करून हत्या केली. 20 वर्षाचा कारावास झाला त्याला. पण तो पळून गेला. आणि त्याचीच प्रेयसी वंदना, तीही त्यावेळी गरोदर राहिली. मीही गरोदर होते. आणि त्याच वेळी एकाच दिवशी आम्ही दोघीही बाळंतीण झालो. आणि रश्मीनं चलाकीनं बाळांची अदलाबदल केली. आणि अशा प्रकारे कान्हा आमचं मूल आमच्यापासून दुरावलं हे आम्हाला आत्ता कळलं. आणि श्री म्हणाला, नाही ऋतू, अगं आपलं मूल आपल्यापासून दुरावलं नव्हतं, ते जवळच होतं. ते आपल्या छत्रछायेखाली वाढलं, मायेत वाढलं. वंदनासारखी तेजस्वी आई त्याला मिळाली. आणि बघ कान्हा किती चांगला घडला. आणि मला आता कुठल्याच गोष्टीचं दुःख वाटत नाही. ऋतू म्हणाली, हो ना, माझ्या तर अंगावर काटा आला होता जेव्हा रश्मी म्हणाली की माझ्या मुलाला तिनं झोपडपट्टीत सोडला. आणि तो कसा वाढला असेल, कसल्या स्वभावाचा असेल, गुंड असेल की मवाली असेल, त्याच्यावर कसे संस्कार असतील असं वाटलं. पण वंदनाचे लाख लाख उपकार. तिने माझ्या मुलाला इतके चांगले संस्कार दिले. इतकी गरिबीत दिवस काढूनही वाईट मार्गाला तिनं लागू नाही दिलं. कान्हा आता हे सगळं स्तब्ध होऊन ऐकत होता. आतापर्यंत सगळे म्हणायचे की कान्हा, तू श्रीसारखा आहेस, तू श्रीचा मुलगा वाटतो, तो कृष्णा नको, तूच मुलगा असायला हवा होता त्याचा. आणि श्रीचं सुद्धा कानावर किती प्रेम, अगदी कृष्णापेक्षा काकणभर जास्तच. आणि हे सगळं का होतं, कशासाठी होतं? श्री नेहमीच त्याच्यामधलं का धावून यायचा देवासारखा, अचानक समोर उभा का राहायचा? सगळ्या वाटा बंद झालेल्या असताना अचानक आशेचा किरण म्हणून वंदना आणि कान्हाच्या समोर श्री यायचा. आणि हे सगळं का घडायचं हे कान्हाला कळत होतं. ही सगळी देवाची कृपा होती. त्याच्यामधला कधीही न तुटणारा एक धागा होता. त्या धाग्यानेच ते दोघे बांधलेले होते. आणि ही देवाचीच इच्छा होती. आणि कान्हा शांत होता. आता जेव्हा त्याला कळत होतं की त्याचे आईवडील हे दोघे आहेत, तर तो किती गप्प झाला. त्याला कधीच तक्रार नव्हती वंदनाविषयी. ती गरीब आहे म्हणून, ती एक चांगली आणि सर्वश्रेष्ठ माता आहे असंच त्याला वाटत होतं. पण ती देवकी नसून त्याची यशोदा होती. त्याची खरी देवकी तर ऋतू होती. बापाचं तोंड बघितलं नव्हतं आणि त्या क्रूर माणसाचा मुलगा मी असूच शकत नाही असं त्यालाही वाटत होतं. आणि तेच खरं निघालं. श्री आणि ऋतू कान्हाकडेच बघत होते. मुग्धा आता जवळ आली आणि म्हणाली, कान्हा, काय विचार करतोस रे? तुला माहीत नाही मला किती आनंद झालाय तू माझा भाऊ आहेस हे ऐकून. आणि माझ्या बाळाचा मामा तू आहे. त्या कृष्णाला माझ्या बाळाचा मामा म्हणताना मला कंस मामा आठवायचा. आणि अमित, तुमचे लाख लाख धन्यवाद. तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही. अमित म्हणाला, अगं आभार कसले म्हणतेस? हे सगळं आसपास घडत होतं, पण एक विचार डोक्यात क्लिक होणं गरजेचं होतं फक्त. पहिल्यापासून तर वाटायचं की कृष्णा अंकलचा मुलगा नाहीच. सगळं विचित्रच होतं. पण वाटायचं हे कसं शक्य आहे? पण हे इतकं सगळं ती रश्मी करू शकते आत्ता पटतंय. आणि कान्हा अंकलसारखा हसतो, दिसतो, वागतो हे तू सांगितलंस. आणि मुग्धा, मला वाटलं की काय हरकत आहे या दोघांचीही टेस्ट करून घ्यायला आणि एक प्रयत्न करावा म्हणून मी हे सगळं केलं. आणि बघ खरं झालं. आणि कान्हा, तुझा अजूनही विश्वास नसेल तर तू स्वतः जाऊन पुन्हा टेस्ट कर, आमची काही हरकत नाही. आणि आता कान्हानं रडूनच ऋतू आणि श्रीचे पाय पकडले आणि म्हणाला, नाही, मला काहीही गरज नाही रिचेक करायची. कशासाठी करू, का करू पुन्हा टेस्ट? या आधीही तुम्ही मला आईवडिलांसारखेच होता. आणि आता जेव्हा माझे सख्खे आई बाप आहात हे कळतंय तेव्हा माझ्या भावना मी प्रकट करू शकत नाही. पण माझ्यासाठी माझ्यावर संस्कार करणारी, माझ्यावर मायेची पाकर घालणारी, प्रत्येक परिस्थितीत मला वाचवणारी माझी वंदना आईसुद्धा तितकीच महत्त्वाची जितके तुम्ही दोघं. ऋतून आता त्याला उठवलं आणि मिठी मारून म्हणाली, मूर्ख होते मी. त्या कृष्णाच्या नादी लागून माझ्या बाळाला घराबाहेर काढलं. माझ्याच मुलाची ईर्ष्या करत होते मी. वंदनाचा मुलगा किती गुणी, किती संस्कारी म्हणून मला राग यायचा. पण मी ज्याचा राग करत होते
ते माझंच रक्त आहे, माझ्या पोटचा गोळा आहे, हे मला का कळलं नाही? आता कानासुद्धा रडत होता आणि त्याला हृदयाशी लावून ऋतूचा आत्मा थंड होत होता. इतक्यात बाहेर गेलेले नील आमिषासुद्धा आले आणि ते सगळं बघितलं. काही वेळ उभा राहून ऐकलं आणि त्यांना सगळा प्रकार कळला आणि ऐकावं ते नवलच असंच त्यांना वाटायला लागलं. आणि श्री म्हणाला, ऋतू, त्याला सोडशील का? दे ना माझ्याकडे. आणि ऋतू म्हणाली, नाही श्री, मी नाही देणार त्याला. तुम्ही तर पहिल्यापासून त्याच्यावर प्रेम करता, मग आता मला प्रेम करू दे. बहुतेक तुम्हा बाप लेकाचा बॉन्ड खूप मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे, आम्हा मायलेकरांपेक्षा सुद्धा. म्हणून तुम्हाला एकमेकांच्या हृदयाची भाषा कळत होती आणि तुम्ही दोघे कायम एकमेकांसोबत आहात. आणि काना लहान असल्यापासून अगदी 6 महिन्याचा तेव्हापासून तुम्ही त्याच्यासोबत आहात. आणि श्रीला आठवलं आता त्याच्या मॉलच्या बांधकामाच्या वेळेस कान्हाच्या अंगावर वंदनाकडून पडलेल्या विटा आणि त्या सगळ्या विटा श्रीनं त्याच्या पाठीवर झेलल्या होत्या आणि कान्हाला वाचवला होता. आणि कान्हानं ऋतूला सोडली आणि म्हणाला, बाबा, तुम्ही मला वाचवलंत ना पहिल्यांदा? आई सांगायची. आणि तेव्हा वाटायचं तुम्ही देव माणूस आहात, पण आता कळतंय की तुम्ही तर माझे देवच आहात. असं म्हणून तो श्रीच्या गळ्यात पडला आणि त्याच्या तोंडातून बाबा ही हाक ऐकून श्रीला तृप्त वाटलं. आणि कितीतरी वेळ ते तिघंसुद्धा रडत होते, एकमेकांचे डोळे पुसत होते. सई हे सगळं लांबून बघत होती आणि श्री तिला म्हणाला, सई बाळा, जवळ ये. आता तू कोण आहेस आमची माहीत आहे ना? तू खरी सून आहेस गोकुळमधली. आणि अगं, तुझ्या बाबाला बोलवून घे, त्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्याला माझा व्याही व्हायचं होतं आणि बघ, त्याचे शब्द खरे ठरले. सईनं खुश होऊनच लगेच निरंजनला फोन केला, बोलवून घेतला आणि त्या सगळ्यांचा सुंदर मिलाप बघून खूप छान वाटत होतं. नील, अमिषा, मुग्धा, अमित, निरंजन, सई, सीमा, ऋतू, श्री आणि काढा सगळे आता एकमेकांशी जोडले गेले होते एका प्रेमाच्या धाग्याने. आणि निरंजन तर आता नाचायलाच लागला एका पायावर. आणि श्रीला म्हणाला, मित्रा, आता रडायचं नाही, आता हसायचं, खूप खूप हसायचं, इतकं हसायचं की वेड लागलं पाहिजे. अरे यार, जितका आनंद कान्हा जावई आहे, सई मुलगी आहे हे कळल्यावर झाला होता, त्यापेक्षा दुप्पट आनंद आता होतो की तू माझा व्याही आहेस. आय लव्ह यू यार. आणि तिघही मित्र आता एकमेकांच्या गळ्यात पडून भेटत होते. आणि आता अमितने कान्हाला बाजूला घेतला आणि कान्हा त्याच्याही गळ्यात पडून म्हणाला, जिजू, थँक्यू सो मच. तुमच्या डोक्यात हा विचार आला आणि सगळंच कोडं सुटलं. पण जिजू, माझी आई कुठे आहे? तिला शोधली पाहिजे. अमित म्हणाला, पहिली पोलीस केस करू. तिच्यासोबत काही बरं वाईट होण्याच्या आधीच आपण तिला शोधलं पाहिजे. आणि कान्हा, तुझ्या आईला माहीत आहे की नाही हे सगळं सत्य कुणाच ठाऊक? कान्हा म्हणाला, ती गोकुळमध्ये सुद्धा नव्हती. शेखरने तेव्हा सांगितलं होतं की मी त्याचा मुलगा नाही, पण त्या माऊलीने अजिबात ते मान्य केलं नाही. कृष्णासारखा नीच मुलगा तिच्यासारख्या माऊलीच्या पदरात जन्माला यावा, हे किती मोठं दुर्दैव तिचं. आणि हे सगळं कळल्यावर, मी तिचा मुलगा नाही हे कळल्यावर तिला काय वाटेल, किती मोठा धक्का बसेल, हे मी सांगू शकत नाही जिजू. पण नाही जिजू, तिचा मुलगा मीच आहे, तो कृष्णा नाहीच. मला बाकी काहीही माहीत नाही. ती माझीच आई आहे. माझ्या 2 आई आहेत आणि मला तिला शोधलंच पाहिजे. असं म्हणून दोघेही पोलीस स्टेशनला गेले. तिथं इन्स्पेक्टर भरत होतेच, पोलीस स्टेशनचे इन्चार्ज. आणि वंदनाच्या मिसिंगची केस केली कान्हानं. आणि अमित त्यावेळी म्हणाला, इन्स्पेक्टर भरत यांना एक जुनी केस तरी ओपन करता येईल का? खूप जुना तुरुंगातून फरार कैदी पुन्हा या शहरात फिरतोय, हे कळलंय आता आम्हाला. इन्स्पेक्टर भरतने लगेच कम्प्युटरवर काहीतरी शोधलं आणि फरार झालेल्यांची हिस्ट्री काढली. नाव वाचत वाचत शेखरच्या नावाकडे आला आणि कान्हा म्हणाला, यस, हाच तो फरारी आहे, याला मी भेटलोय. आणि अमित म्हणाला, आणि इन्स्पेक्टर, तो अजूनही याच शहरात आहे. तुम्ही गोकुळ बंगल्याच्या आसपास तुमची लोकं तैनात केली, सिव्हिल ड्रेसमध्ये, तर तुम्हाला तो सापडू शकतो. गोकुळ बंगल्यात सध्या त्याचा मुलगा राहतो ना, त्याला नक्कीच माहीत असणार त्याचा बाप कुठे आहे. आणि प्लीज वंदनाला सुद्धा शोधा.
आणि इन्स्पेक्टर भरतनं त्या दोघांना शाबासकी दिली आणि म्हणाले, वेल डन बॉय, आता लवकरच सगळी केस सॉल्व्ह होतील. पण अजूनही इन्स्पेक्टर भरतना हे माहीत नव्हतं की रश्मीसुद्धा इथेच आहे आणि रश्मीसुद्धा वंदना आणि शेखरची केस सॉल्व्ह करता करता गळाला लागली तर तो जॅकपॉट असणार होता इन्स्पेक्टर भरतसाठी. एका दगडात 3 पक्षी. आणि आता इकडे वंदनाच्या कानाखाली देऊन शेखर विचारत होता, बोल, श्रीचा मुलगा कसा दिसतो, आता तो कुठे असेल? आणि वंदना म्हणाली, नाही, मी नाहीच सांगणार. म्हणजे तुम्ही त्याच्याही जीवावर उठाल का? रश्मी म्हणाली, वंदना, अगं सांगून टाक, त्याला मारूया, तू सुद्धा आमच्या पार्टीत ये. अगं तुझा मुलगा आता इतक्या मोठ्या संपत्तीचा वारस झाला आहे, कुठं त्या मुलाच्या नादी लागत बसतेस? तसंही तू जर आयुष्यभर तोंड बंद ठेवलं तर तुला मी आत्ताही सोडू शकतो. आणि तसंही श्रीचा मुलगा कोण आहे हे जरी कळलं, तो जरी परत आला तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही, कारण ऑलरेडी सगळी इस्टेट आमच्या नावे आहे. पण तरीही मला त्या श्रीला आणि ऋतूला त्यांचा मुलगा भेटू द्यायचा नाही, म्हणून म्हणते, तो कोण आहे ते सांग. त्या बाप बेट्याची भेट होण्याआधीच मला त्याला संपवायचं आहे आणि आयुष्यभर पुरेल इतकं दुःख श्रीला द्यायचं आहे. आणि वंदना म्हणाली, नाही, मी सांगणारच नाही. वंदना आता त्याचं नावही काढत नव्हती आणि शेखर तिच्या कानाखाली दिली आणि म्हणाला, मग तुलाच मारून टाकतो आणि हा किस्सा खतम. सगळं सत्य माहीत असलेली एकमेव तू आहेस, असं म्हणून शेखरनं वंदनाच्या जोरदार कानाखाली दिली आणि वंदना खुर्चीसह खाली पडली. तसं इकडे झोपलेला कान्हा दचकून उठला आणि आई आई म्हणून रडायला लागला. सई लाईट लावून म्हणाली, काय झालं कान्हा, काकूंची आठवण येते का? कान्हा म्हणाला, हो ना. सई कुठे असेल गाई, कशी असेल? त्या रश्मीच्या शेखरच्या तावडीत ती सापडली तर नसेल ना? आणि जर असेल तर तिला त्रास देतील ते. सई एकदा आउट हाऊसमध्ये बघायचं का जाऊन? मला राहून राहून वाटतं की त्या बंद आउट हाऊसमध्ये आई असावी. सई म्हणाली, ओके, आपण उद्या काहीतरी बहाणं करून तिकडे जाऊ आणि शोधू. इतक्यात वंदनाच्या ओरडण्याचा आवाज तिला जिथं ठेवली होती तिथं आसपास गेला आणि तिथले लोक चौकशी करायला लागले. आणि काय गडबड आहे असं रश्मीला विचारलं. रश्मी घाबरली आणि शेखरला म्हणाली, शेखर, वंदनाला इथं ठेवणं योग्य नाहीच, आपण तिला इथून हलवूया. लोकांना संशय येईल त्याआधीच हिला गोकुळ बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये ठेवूया. तसंही आता तिथं कोणीच राहत नाही, तो बंगला आपलाच आहे. तिला आत्ताच्या आत्ता पोत्यात भर आणि तिथं नेऊन टाक. शेखरनं लगेच वंदनाला बेशुद्ध केली, पोत्यामध्ये भरली, गाडीत घातली आणि रात्रीच आउट हाऊसमध्ये आणून बांधून ठेवली. आता हे सगळं सिक्युरिटीला सुद्धा कळत नव्हतं. इतक्या सफाईदारपणे शेखरने ते काम केलं आणि परत निघून गेला. गोकुळमध्ये रश्मी आणि तो राहत नव्हते, कारण तो फरार गुन्हेगार होता आणि उजळ मात्याने फिरायला त्याला परवानगी नव्हती. आणि रश्मीला सुद्धा, कारण ती सुद्धा वॉन्टेड होती. त्यानं फक्त कृष्णाला सांगितलं, कुणालाही शिरू देऊ नकोस आउट हाऊसमध्ये. आता कृष्णाला सुद्धा माहीत नव्हतं की तिथं कोण आहे. वंदनाचं नाव सुद्धा त्यानं कधी काढलं नव्हतं, त्यामुळे कृष्णाला अजून माहीत नव्हतं की वंदना त्याची आई आहे. आणि अशा प्रकारे वंदना आउट हाऊसमध्ये आली होती. आणि आता सगळे असेच बसलेले असताना अचानक अमितला एक फोन आला आणि अमित हसून म्हणाला, वेल डन, तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. आणि अमितने हसूनच फोन ठेवला आणि म्हणाला, चला अंकल. आणि कान्हा, चला, सगळेच चला. श्री म्हणाला, अमित, अरे कुठे चला, ते सांगशील की नाही? अमित म्हणाला, सांगतो अंकल, सगळं सांगतो, पण सई, गोकुळची खरी सून तू आहेस आणि आता त्या रश्मिकाला सुनेचा खरा जलवा तू दाखवायचा. त्या खोट्या सुनेला गोकुळमधून धक्के मार, लाद घाल, बुके घाल, तिचे केस ओढ किंवा आणखी तिच्यासोबत काहीही कर, फक्त तिला जिवंत ठेव आणि तिथून हाकलून दे, तुला फ्री हिट आहे. आणि हे ऐकून सई हसली आणि माझे जिजू, मन तर करतं की तिला डायरेक्ट गोळ्या घालाव्या, पण काय करणार जिजू, आता ते गोकुळ त्यांचं आहे ना, त्यांच्या नावे झालं. आणि अमित म्हणाला, अरे नाही, तुम्ही चला तरी. आता कोणाला काहीच कळेना आणि अमित सगळ्यांना गोकुळमध्ये घेऊनच गेला. सगळे चकित होत होत त्याच्या मागे आले. तो कुणाला काही सांगतच नव्हता आणि काय सरप्राईज देणार आहे कुणाच ठाऊक असं त्यांना वाटलं. मग सिक्युरिटीनं अडवलं आणि अमितने सिक्युरिटीला सांगितलं, बाजूला व्हायचं, या घराचे खरे मालकच परत आलेले आहेत. आता सिक्युरिटीसुद्धा बाजूला झाले. आणि इकडे गोकुळमध्ये एक नोटीस पडली होती आणि कृष्णा सकाळी सकाळी वाचत होता.
त्याला काहीच कळत नव्हतं त्यातलं आणि त्याचं डोकं गरगरलं होतं ती नोटीस वाचून. आणि हे कसं शक्य आहे हे त्याला कळेना. आणि त्यानं रश्मीला शेखरला फोन करून लगेच बोलवून घेतलं आणि ते रस्त्यातच होते, येतच होते. आणि त्याआधीच सई तिथं आली आतमध्ये. रश्मिका आता तोऱ्यातच डायनिंग टेबलवर बसून कॉफी पित होती आणि ती कॉफी पित असतानाच सई तिथं आली आणि तिच्या हातातला कॉफीचा मग उचलला, बाजूला ठेवला आणि तिच्या कानाखाली देऊन म्हणाली, आता कसं वाटलं? छान वाटलं ना? आणि गुपचूप इथून बाहेर व्हायचं. रश्मिका आता रागात उठली आणि सईला सुद्धा कानाखाली देणार इतक्यात सईनं तिचा हात पकडला आणि पिरगाळून म्हणाली, तू कधीच मला हात नाही लावू शकली आणि लावू शकणार पण नाही. तुझा हात खांद्यापासून उपटून टाकेन. ऋतू म्हणाली, सई बेटा तिला अशी सोडू नकोस, खूप मार. रश्मिका म्हणाली, तुम्ही आमच्या घरात येऊन अशी दादागिरी नाही करू शकत, मी पोलिसांना बोलवीन. आणि अमित म्हणाला, त्याची गरज नाही, आम्ही स्वतःच पोलीस बोलवलेत, ते येत असतीलच. आणि सई, तू तुझं इंट्रोडक्शन करून दे ना तिला. आणि सई म्हणाली, रश्मिका, या गोकुळमधली खरी सून मी आहे आणि इथला खरा मुलगा कान्हा आहे, तू इथली कोणीच नाही, समजलं? आणि हे ऐकून रश्मिकाला थोडा धक्का बसला. म्हणजे वंदना शेखरची प्रेयसी आणि तिने सांभाळलेला मुलगा म्हणजे कान्हा, तो कान्हा इथला मुलगा आहे तर. आणि बाहेरचा गोंधळ ऐकून कृष्णासुद्धा बाहेर आला आणि त्यानं सुद्धा ते ऐकलं की कान्हा इथला मुलगा आहे. आणि तो हसूनच म्हणाला, पण आता काहीच उपयोग नाही, तो आला तरी हे सगळं आमचंच आहे. आणि ओ माय गॉड, म्हणजे ही वंदना माझी आई आहे का, माझी खरी आई? असं म्हणून कृष्णा हसला. कान्हा आता तिथं नव्हता, तो आउटहाऊसमध्येच वंदनाला शोधायला गेला होता. त्याचं आणि तिचंही हृदयाचं नातं होतं आणि तिथेच ती आहे अशीच त्याला खात्री होती. शेवटी कान्हानं आउटहाऊसचं कुलूप तोडलं आणि वंदना त्याला सापडलीच. आणि वंदना त्याला पटपट सांगायला लागली, कान्हा, तू श्रीसाहेबांचा मुलगा आहे. तिला आता मरगळ आली होती, चक्कर येत होती, बोलता सुद्धा येत नव्हतं. आणि कान्हा म्हणाला, आई मला सगळं कळलं, तू चल. आणि तो तिला गोकुळकडे घेऊन आला. आणि तिला बघून कृष्णाच्या डोळ्यात जराही दयामाया नव्हती की ही आपली जन्मदाती आहे म्हणून. 25 वर्ष जिनं दूध पाजून सांभाळा तिच्याविषयी त्याला काही वाटलं नव्हतं, तर फक्त जन्म देणाऱ्या वंदनाविषयी काय वाटणार? आणि त्याची भाषा ऐकून अमित म्हणाला, अंकल आंटी. कान्हा, वंदना काकू, तुम्ही बाहेर का? चला तुमच्या घरात या. आणि कृष्णा, तुला कायद्याची भाषा कळत नाही का रे? तुला आता जी नोटीस आली ती तू वाचली का? आणि कृष्णा म्हणाला, तुम्हाला कसं माहिती या नोटीसविषयी? आणि अमित हसून म्हणाला, कारण ती नोटीस मीच पाठवली माझ्या बायकोच्या नावाने. श्रीला पण माहीत नव्हतं आणि तो मला, अमित कसली नोटीस, काही कळेल का? आणि अमितने आता खुलासा केला आणि स्वतःजवळची त्या नोटीसची एक कॉपी काढली आणि वाचत म्हणाला, अंकल ऐका हां, नीट ऐका. मी मिसेस मुग्धा अमित माझ्या वडिलांवर म्हणजे श्रीरंग पंडित यांच्यावर अशी केस करते की त्यांनी मला त्यांच्या प्रॉपर्टीतला निम्मा हिस्सा द्यावा आणि ते यासाठी तयार नाहीत. ते त्यांची पूर्ण प्रॉपर्टी त्यांचा मुलगा कृष्णा पंडित यांच्या नावे करत आहेत आणि मला हे मान्य नाही, म्हणून माझ्या परवानगीशिवाय श्रीरंग पंडित ही प्रॉपर्टी विकू शकत नाहीत किंवा कोणाच्याही नावावर हँड ओव्हर करू शकत नाहीत. आणि हे सगळं ऐकलं आणि कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि श्री हसायला लागला आणि अमितच्या हुशारीचं त्याला कौतुक वाटलं. आणि अमित कृष्णाला म्हणाला, तुझ्यावर संशय आला मला जेव्हा तू रेस्टॉरंटमध्ये अंकलच्या वकिलांना भेटत होतास. तू हॉटेल नावावर आधीच करून घेतलं होतंस आणि नंतर सगळी प्रॉपर्टी नावावर करून घेण्याच्या तयारीत होता. मी वकिलांना धमकी दिली, त्यांच्याकडून सगळं विचारून घेतलं, पण तेव्हा मला माहीत नव्हतं तू श्री अंकलचा खरा मुलगा नाहीस. सक्का मुलगा असून तू त्यांची प्रॉपर्टीची हिसकावून का घेतोस याचंच कोडं मला पडायचं, पण आता सगळं कोडं सुटलं. पण असू दे, त्याचवेळी माझ्या डोक्यात आलं की ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणारच नाही, असं काहीतरी करावं. आणि म्हणून मी तू अंकलच्या प्रॉपर्टीच्या कागदावर सह्या घेण्या अगोदरच 2च दिवस आधी मुग्धाच्या नावानं कोर्टामध्ये हा अर्ज दाखल केला, तिच्याच बापाच्या विरोधात. आणि बापाच्या संपत्तीवर मुलीचा निम्मा हक्क, समान हक्क असतो. आणि आता जरी तू अंकलच्या सह्या घेतल्या असल्या तरी प्रॉपर्टीवर 2 दिवस आधीच हा क्लॉज लागल्यामुळे प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणार नाही कृष्णा. आणि ही सगळी प्रॉपर्टी तशीच्या तशी अंकलच्याच नावे राहणार आहे. आणि तू तर आत्ता त्यांचा मुलगाही नाहीस, त्यामुळे तुला एक छदामही मिळणार नाही.
आणि आता हे ऐकलं आणि रश्मिकाला घाम फुटायला सुरुवात झाली आणि तिला बघितलं आणि सईनं आणखीन एक कानाखाली दिली आणि कान्हानं कृष्णाच्या कानाखाली दिली आणि पुढचा भाग इंटरेस्टिंग असणार आहे. थँक्यू सो मच.